नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पॅटर्न जे आहेत प्रिन्सेस ब्लाऊजचे ते कुठे कोणता पार्ट ठेवायचा हे मी अगदी सविस्तर असं तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. पॅटर्न ठेवताना सुद्धा आपल्याला टिप्स वापरायच्या असतात. त्या कोणकोणत्या टिप्स आहेत ह्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर बाहीसाठी पहा मी असा कपडा फोल्ड करून घेते. आधी 4 पदरमध्ये हा आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. बाही आपली आहे बाही 9 इंचाची आहे पहा. तर असा 4 पदर फोल्ड केल्यानंतर सर्वात पहिला उंची घेऊ. तर इथे जर कपडा आपला तिरका असेल तर तो सरळ करून घ्या आधी या इथे, आणि मगच तुम्ही वरचं ड्राफ्टिंग जे आहे ते बाहीचं करायचं आहे. तर इथे सरळ कपडा आहे, मला इथे कटिंग करण्याची गरज नाही. तर ही जर तुम्हाला एखादी लाईन ओढून घ्यायची असेल तरी सुद्धा ओढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता बाही 9 इंच आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे. किती झाले? 10 इंच. अजून एकदा असंच मी 10 इंचावरती पॉइंट देते. इथे सरळ लाईन ओढून घेतली. कॅप हाईट घेणार आहे मी 3.5 इंच. इथे एक सरळ लाईन ओढून घेते. मुंडा घेर आपला किती आहे? 15.5 इंच पहा मुंडा घेर आहे. तर त्याचा निम्मा होतो 8.25 इंच पहा. तर इथून मी 8.25 इंच होतो. तर इथून मी 8.25 इंचावरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे पहा हे 1.5 इंच मार्जिन आपलं बरोबर काठोकाठ असं भरलेलं आहे. याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता इथून हा जो मुंडा घेर आहे इथून मी एक तिरकी लाईन ओढून घेतली. सेंटर करून घेतला. परत हा जो एक भाग आहे याचा असा सेंटर करून घेऊ. दोन्हीकडे असं मी 1.5 इंच घेतलं. इथे घ्यायचं 1/2 इंच. थोडीशी मी वेगळी पद्धत दाखवते आज तुम्हाला. या इथे इथून 1 ते 1.25 इंच घ्या. इथे 1 इंच घेतलं आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. पहा बाहीला आकार देण्यासाठी ना हे जे आपलं चॉकचं टोक असतं ना त्याचा उपयोग करायचा आहे. या पद्धतीने ठीक आहे. हा झाला आपला पुढचा आकार. पाठीमागचा आकार तयार करण्यासाठी इथून या पद्धतीने किंवा डायरेक्ट तुम्ही इथून असं आतमध्ये आकार घेतला तरी सुद्धा चालणार आहे. पहा अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे. आता इथे मी दंडघेर टाकते. 5.25 इंच दंडघेर आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे जोडून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे पहा, काही अवघड नाही. अगदी 2 मिनिटांमध्येच हे आपलं बाहीचं कटिंग जे आहे ते तयार होतं. आता इथे आपल्याला बाहीला जोड वगैरे काही द्यावा नाही लागणार आहे, कारण आपली बाही परफेक्ट यामध्ये बसलेली आहे. इथे डाऊन करायचं राहिले पहा. इथे नॉच द्यायचा आहे. इथेही एक नॉच देऊन घ्यायचा. हे ओपन करून घ्यायचं आणि हा जो पुढचा आकार आहे अशा पद्धतीने कट करून काढायचा. तर हा आपला आकार कट झालेला आहे. तर मी इथं नेहमी या पद्धतीने अशी फुली मारून घेते, बाही एका बाजूची होऊ नये म्हणून. आपल्याला हा खड्डा समजतो. किंवा इथे एक नॉच देऊन घ्या. तर पहा किती छान अशी बाही आपली
तयार झाली. आता आपण हे बाकीचे जे पॅटर्न आहेत ते कशा पद्धतीने ठेवायचे, कशा पद्धतीने सेट करायचे हे तुम्हाला सांगते. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, अस्तर असो किंवा ब्लाऊज पीस असो, इथे ही जी बंद बाजू आहे ते आपल्याकडे ठेवायची. इथे हा पार्ट सरळ करून घ्यायचा. आता हा पार्ट आपला तिरका आहे पहा. इथे मी हा सरळ करून घेतला. सर्वात पहिल्यांदा बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी हा बॅक पार्ट घेतला. आता या ब्लाऊजचं कटिंग जर तुम्हाला पाहायचं असेल तर नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईन. 35 साईजचा हा आपला प्रिन्सेस ब्लाऊज आहे. 11 इंच डीप गळा आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला शोल्डर फॉर्म्युलासुद्धा सांगितला आहे, कशा पद्धतीने सेट करायचा, कशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे, म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येणार नाही. तर पहा इथे मी अशा पद्धतीने हा पॅटर्न सेट केला आहे. जिकडे बंद बाजू असते तिकडे अशा पद्धतीने हा सेट करून ठेवायचा. अजिबात हलू द्यायचा नाही. एखादी जड वस्तू अशा पद्धतीने तुम्ही ठेवून घ्या. इथे पहा हा आकार जो आहे तो अगदी काठोकाठ असा द्यायचा. या पद्धतीने इथे हा इथे टक्स आहे. इथे टक्सचं मार्किंग करून घ्या. इथे फिटिंग आहे. इथे गळ्याचं मी करूनच घेतलेलं आहे. ठीक आहे. हा पॅटर्न आपला इथे तयार आहे. इथून गळा परत एकदा चेक करून घ्यायचा, बरोबर आहे. आर्महोल सुद्धा कसा ॲडजस्ट करायचा हे सांगितले. आता हा पार्ट, तर त्याआधी इथे एक आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे हुकलूक पट्टीसाठी. तर हा बॅक पार्ट मी आधी कटिंग करून घेते, कारण तिकडे थोडा कपडा आपला कमी जास्त आहे. तर तो सरळ करण्यासाठी मी आधी हा बॅक पार्ट कट करून घेते. इथे पहा थोडी आतमध्ये लाईन ओढून घेतली म्हणजे आपल्याला समजेल की तिथे आपला टक्स आहे. इथे आता लगेच नॉच दिला. इथे फिटिंगच्या वेळेस तुम्ही हे केलं तरी चालेल. आता हा पार्ट मी माझ्याकडे ठेवते. तर इथे एकावरती एक कपडा असा सरळ ठेवून घ्यायचा. आधी इथे हुकलूक पट्टीसाठी मार्जिन घ्यायचं. तर तुम्हाला किती लागतंय, पाव इंच, अर्धा इंच, 3 लाईन, असं जेवढं लागत असेल तेवढं मार्जिन तुम्ही इथं घ्यायचंय. तर इथे मी सर्वात पहिल्यांदा मार्जिन घेते. हा पार्ट इथे आधी सेट होतोय का हे पाहू. तर होतोय पहा. इथे या पद्धतीने सेट होतोय. तर मार्जिन घेऊन ठेवू आपण इथे. हा या पद्धतीने हे मी मार्जिन घेतलेलं आहे इथे. आता हा पार्ट इथे मी ठेवून घेते. तर तो सुद्धा आपल्याला हलून द्यायचा नाही, एकदम काठोकाठ असं ठेवायचं. इथे आपल्याला मार्जिन लागणार आहे हे पाहायचं. इथे ही ठेवते असा पहा, आणि एकदम काठोकाठ असा मी हा ड्रॉ करून घेणार आहे. इथे हे या पद्धतीने इथं हा मुंड्याचा जो आकार आहे ना, एकदम परफेक्ट असा हा ड्रॉ करून घ्यायचा आहे पहा. इथे तुम्हाला जर गळ्याला वेगळा आकार द्यायचा असेल ना तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता हा मी पार्ट उचलते आणि आपल्याला जे मार्जिन लागतं अर्धा इंच
ते मार्जिन इथून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर हाताने असं हे जमत नसेल ना, तर तुम्ही टेपने मोजून इथं हे जे मार्जिन आहे ते घेऊ शकता. पहा इथे मी हे मार्जिन अशा पद्धतीने घेतलं. आता बाही कटिंग झालेलं आहे, बॅक पार्ट आपला कटिंग झालेला आहे. तर हा फ्रंट पार्टचा एक पार्ट आपला तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला हा पार्ट सेट करायचा आहे. तर इथे सुद्धा मला मार्जिन हवं आहे. पहा, तर इथे असा मी हा पार्ट ठेवला. इथे पहा, ड्रॉ करताना पेपर अजिबात हलवून द्यायचं नाही. पहा या पद्धतीने हा पार्ट सुद्धा मी ड्रॉ केला. पहा इथे या पद्धतीने. आता मला मार्जिन इथं घ्यायचंय. इथे पहा, इथे हा इथे या पद्धतीने हे पार्ट आता ठेवलेले आहेत ना, हे आता आपण कटिंग करून घेऊया. आपण बॅक पार्ट कटिंग केलेला आहे, बाही कटिंग केलेली आहे. या पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलं. तर इथे पहा, कोणताही एक पार्ट असा कमी जास्त झाला नाही पाहिजे. या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचंय. पहा इथे हे इथे पहा हे गळा या पद्धतीने. इथे पहा थोडा इथे कोणा मला कमी पडत आहे ना, तर तो मी इथे जॉईंट करून घेईन. आणि हा साईडचा जो आहे तो कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला पेपर पॅटर्न कुठे आणि कसे ठेवायचे हे एकदम सविस्तर असं समजावून सांगितले. याचा कटिंगच्या व्हिडिओचा मी जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या चॅनेलवरती नक्की देईन, तिथे तुम्ही पाहू शकता. तर इथे पहा हे अस्तर आपलं कटिंग करून झालेलं आहे आणि यावरती मी ते कटिंग करणार आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.